मित्रांनो गुड मॉर्निंग। आज आपण आहोत दूधपत्रीमध्ये आपण आज लोकल साईट सीन करत आहोत। दूधपत्रीमध्ये आज सालीगंगा या ठिकाणी आपण एंटर झालेलो आहोत आणि इथून आपले लोकल साईट सीन आपलं इथलं साईट सीन चालू होतं दूधपत्रीचं। इथे 5-6 पॉइंट आहेत, त्याच्यामध्ये आता आपण बऱ्याचशा गोष्टी इथे व्हिजिट करायच्या आहेत। त्याच्यामध्ये आहे दूधपत्रीची दूध नदी वाहते ती आहे, त्यानंतर हे बाजूला तुम्हाला घर दिसतात बघा, त्याला कुठेही लोखंड वापरलं जात नाही, ते पूर्णपणे लाकडाचं असतं, अशी इथे घरं आहेत। आणखीन वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, तर बऱ्याचशा गोष्टी इथल्या आहेत, त्यात आपण त्या इथल्या बघून घेऊया। तर चला माझ्याबरोबर दूधपत्रीचं साईट सीन करायला। तर हे बघा मित्रांनो, हे आहेत इकडची युनिक अशी घरं आहेत, त्याच्यामध्ये लाकडाचा वापर जास्तीत जास्त केला जातो आणि त्याच्यामध्येच बनवलेले आहेत। मित्रांनो आता आपण दूधपत्रीमध्ये आहोत आणि दूधपत्रीमध्ये हे जे तुम्ही निसर्ग बघताय माझ्या मागे, पूर्ण सुंदर आणि छान आहे। आता जस्ट एक 15 मिनिटं पाऊस पडून गेला या ठिकाणी, 11:30 पावणे 12 वाजता पाऊस पडला। काय वेळेला दुपारी 2 नंतर क्लायमेट इथलं चेंज होतं, पण आज थोडं लवकर क्लायमेट चेंज झालं आणि थोडा पाऊस पडला। आम्ही तोपर्यंत लंच करून घेतला आणि आता हे तुम्ही बघताय, हे जे ज्या ठिकाणी लोक अशी जातात तुम्हाला दिसत आहेत, हे लोकल हे साईट सीन हे इकडून आहे। दूधगंगा वगैरे ती अशी वाहणारी ती त्या साईडला तिकडे आहे। आता मी त्या ठिकाणी तर जाण्याचा प्रयत्न करतोय, पण मला वाटत नाही मी तिथपर्यंत पोहोचेन, कारण का जर पाऊस आला तर माझ्याकडे रेनकोट नाही आणि मी भिजेल, कॅमेरा भिजेल, त्यामुळे मी तेवढा पुढे जाणार नाहीये। तर प्रयत्न करू आपण काय आपल्याला या गोष्टीत कव्हर करता येते ते आपण जाऊया। तर मित्रांनो आता मी इथे चालत फिरतोय, पण इथे तुम्ही घोड्याने देखील फिरू शकता आणि इथे पॉल्युशनच्या जीप आहेत, छोट्या मोटर स्कूटर असतात त्या देखील आहेत, त्याच्याने तुम्ही देखील फिरू शकता। घोड्याचे पर पर्सन 1600-2000 रुपये वगैरे सांगतात, 6 पॉइंट असतात, पण बार्गेनिंगचा इथं ऑप्शन आहे, तुम्ही बार्गेनिंग करून तुम्ही फायनलाइज रेट करू शकता। ते तुमच्यावरती आहे, तुम्ही किती बार्गेनिंग करून तुम्ही करू शकता ते। तर मित्रांनो हे हनमेंट एरिया आहे बघा, इथे तुम्ही नाईट स्टे करू शकता। नाईट स्टे करून तुम्ही सकाळचा इथला जो निसर्ग आहे तो बघू शकता, संध्याकाळचा एन्जॉयमेंट करू शकता। त्याच्यासाठी राहण्यासाठी त्यांनी इथे काही गेस्ट हाऊस आहेत, ते बनवलेले आहेत, तिथे तुम्ही स्टे करू शकता दूधपत्रीमध्ये। आणि इथून जी सालीगंगा आहे ती हार्डली एक 10 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स वरती आहे। तर आपण तिकडे जाऊया। तर मित्रांनो आता आपण दूधपत्रीमध्ये होतो, तर आज आपल्याला इथे सातारचे आपले सैनिक काय नाव सर आपलं, आकाश जाधव साहेब आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांना भेटून चांगलं वाटलं। एवढं लांबून आपली माणसं भेटतात जवळची, तर एक वेगळा आनंद असतो। तर दूधपत्रीमध्ये आलोय, त्यांना भेटल्यावरती आम्हाला बरं वाटलं, तर त्यांना एकदा आपण या गोष्टीची आम्ही शुभेच्छा देतो ना साहेब, धन्यवाद, चांगलं वाटलं आम्हाला भेटून।
तर मित्रांनो फायनली आपण शालिनी गणपती पोहोचलो. पाणी पण खूप स्वच्छ आहे. तुम्ही बघत असाल पाणी बघा, खूप स्वच्छ पाणी आहे आणि पाणी थंड देखील आहे आणि खूप छान असं इथलं निसर्ग आहे. निसर्ग एकदा पूर्णपणे बघून घ्या. मित्रांनो, आता आम्ही दूधपत्री साईट सीन बघितलेला आहे आणि आता आम्ही परत निघालो आहोत श्रीनगरकडे. जाताना रस्त्यामध्ये सरसों दा साग मक्के दी रोटी हे आम्ही टेस्ट करणार आहोत, कारण का इथे स्पेशालिटी आहे त्याची. ते खाऊन झाले की आम्ही सरळ श्रीनगर हॉटेलला स्टे साठी जाणार आहोत. चला तर मग पुढच्या प्रवासाला. हाय मित्रांनो, तर आता आम्ही इथे थांबलेलो आहे. आमच्या सर्व गाड्या एका लाईनीत लागल्या आहेत आणि जेवढे आमच्या सोबत आहेत ग्रुप मेंबर्स वगैरे, तर आम्ही आता इथे सरसों का साग आणि मक्के दी रोटी हे खाण्यासाठी आम्ही इथे थांबलो आहेत. आमच्या चारही गाड्या इथे लाईनमध्ये उभ्या आहेत आणि इथे बाकीचे आमचे सर्व जे मेंबर्स आहेत ते मक्के दी रोटी आणि सरसों का साग खाण्यासाठी सर्वजण इथे बसले आहेत. इथे इथे बसण्यासाठी पद्धत एक चटई टाकलेली आहे, सतरंजी आपण म्हणतो तसे, आणि त्यावरती बसून आपण ते खाऊ शकतो. सोबत इथे तुम्हाला चहाही आणि काश्मीरी कावा हे तुम्हाला इथे भेटून जाईल. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून कळवा. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. नवीन नवीन अपडेट तुम्हाला येत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय बाय. टेक केअर.